एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. सो आज आहे पालखीचा दिवस. आज पालखीनं आणि आम्ही चालत जाणार आहे. सो आज आहे पालखीचा दिवस आणि आज येणार पालखी. चला आता मी रांगोळी काढायचे म्हणून म्हटलं 7 वाजले 7:15 झाले. माझी रांगोळी काल झाली होती, मी कालच्या ब्लॉगमध्ये बघली असेल. तर चला आता मला दुसरी इथं फुलांची रांगोळी काढायची, तर पण तुम्हाला दाखवतो. माझी रांगोळी इथं ठेवायची आहे. वॉचमॅन उधर थोडा झाडू लागावा, उधर बाहेर रंगोली. सो आता तिथं फुला वगैरे मी लावणार आहे. तर मला टाईम आहे पालखी ते 9 वाजता येईल. तर छोटासा ब्लॉग असणार आहे, नक्की बघा. कसं आता नक्की कमेंट करून सांगा. तर बाहेर तिथं फुलांची रांगोळी करायची मंदिराची इथं, त्याचा तुम्हाला ते पण दाखवतो. आणि जसं पण ब्लॉगच्या आठवण पण तसं मी शूट करायचा प्रयत्न करेन, कारण की एवढा चालाचा आणि त्याच्यामध्ये आठवण करली पाहिजे. आणि चालताना आमच्या इथं फोन अलाउड नाही पालखीमध्ये, तुम्हाला मी पुढे सांगायचं ते कसं असतं त्या. चला आणि ब्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करेन 8 दिवसाचे 8 ब्लॉग. चला जाऊया आता. आमची ब्लॉगची सुरुवात झाली आहे. चला. सो गाईज ही अशी मंदिराजवळ रांगोळी काढलेली आहे फुलांची, आणि त्याच्यात मनीषी नाव टाकलं आहे सायराम. तुला तो खेळा नाही दिसत. सो गाईज माझी रांगोळी आता मी खाली आणली, आणि खाली हाणून फुलं वगैरे त्याची रांगोळीची बॉर्डर वगैरे दिली. आणि ही पण रांगोळी काढली, इथंच पालखी उभी राहील. आणि इथं आम्ही बाहेर काढली एक मंदिराची, इथं ती पण तुम्हाला दाखवतो. आणि खडीवर रांगोळी काढायला जमतच नाही, तर साईराम नाव आम्ही प्लाऊड घेतला, त्याच्या मापाचा नशीब भेटला तो पण, आणि त्याच्यावर तो साईराम नाव टाकला. आणि अशी बाजूबाजूने फुलं केली. आमची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता मी वरती जातो आहे घरी. सो गाईज सो गाईज सगळं आता आम्ही खाली जातो. बॅग काढला मी बघा. कसं वाटतंय मी चाललो इथं? बरं वाटतंय. ओके तर चला. काही आता आम्ही खालेलो, बॅग वगैरे ठेवली टेम्पोमध्ये. माझी ड्रेसिंग दाखव. हे बघा याची ड्रेसिंग कसं वाटते काही मागून हे बघा. चपलांचा काय माहिती का काही या अशा का घातल्या, कारण की चालायला जमत नाही म्हणून अशा घातल्या ना. इथं माझी रांगोळी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. येता आणि ती पालखी यायला होती. तो आता इकडून पालखी येईल गाईस. बाय बाय. हाय कर लास्ट ब्लॉगमध्ये, आणि मी ब्लॉग टाकेन तर बघशील ना. मी टाकील बरोबर, तू बघशील ना. आई आली आरती घेऊन. बाबासाहेब आता काही बँकेचा आवाज येणार नाही आवाज. आणि लई खुश आहे. यू आर व्हेरी व्हेरी हॅप्पी. हां समीक्षाने मला पैसे दिले, प्रांजली पण चाललाय पैसे दिलं जावाला. आता आम्ही जाव कुठून पारला जेव्हा श्रीराजचा जेवण पोहोचला तिथं झोपाचा तिथे पुढचा चालू काय झालं टिंग घ्यायला तुम्हाला त्या इथपर्यंत आहे. तो बाईचा तर टिंडी आली.
सो गाईस आता पालखी मंदिराकडे येईल. मी आलो लवकर, पालखी अजून मागे आहे. आता पालखीला तुम्हाला दाखवतो. सो गाईस पालखी आता मंदिरामध्ये आली. आता मंदिरामध्ये वरती जाईल आणि मग खाली येईल. इथून डायरेक्ट मग आपण खडूकपारला जायचं आहे. चला पुढे तर मला स्टेप बाय स्टेप ब्लॉगमध्ये दाखवतो. सो गाईज आता पालखी मंदिरातून निघाली. आता इथून जाणार खडूकपारला पालखी आहे आणि तिथे दुपारची विश्रांती असणार आहे. चला मी जसा ब्लॉग पॉसिबल आहे तसा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आता इथून जेवढा शूट होईल तेवढा करतो. सो गाईज आता आम्ही खडूकपारला पोहोचलो. अजून पालखी गावात फिरतं आहे. अजून पालखी आली नाही. पालखी आल्यावर आरती वगैरे होईल, मग जेवण स्टार्ट होईल. मी सर्व दाखवणार आहे. गाईज आता पालखी आली मंदिरात. आता इथं आरती होईल गाई. चला आता आपण आरती करू. आता जेवण वगैरे आराम वगैरे करून आता आम्ही पुढचा प्रवास आमचा चालू झाला आहे. आता आम्हाला इथून जायचं आहे खुनीला आणि खुनीला रातची विश्रांती आहे आणि तिथं जेवण वगैरे आहे. सो चला जाऊ. आता पहिला दिवस याची पहिली वारी आहे ना, माझी दुसरी तरी फजिती आहे की आहे. पहिला दिवस निर्णय थोडा वेगळं वाटतं. नंतर काय त्यांना एक माझा दुसरा मित्र होता, तो आला नाही. त्याची झाली फजित त्याला गाडी. तर गाईज आता इथे संध्याकाळची आरती चालू झाली. आता वाजले 6. अजून आम्ही कोणीला पोचलो नाही. आता इथे आरती वगैरे होऊन चाय नाश्ता होईल आणि मग इथून वापस आम्ही चालायला सुरुवात करू, कारण की अजून थोडासा अंतर आहे आणि त्यानंतर आमचा मग तिथे आराम वगैरे आहे. रात्रीचं विश्रांती तिथे आहे कोणीला. सो गाईज फायनली आम्ही खोनला पोचलो आणि इथं ऑर्केस्ट्रा वगैरे आहे. सर्व आता नाचणार आहेत, पालखी वगैरे खूप हलवं येईल. सो आता मी थोडासा नाचू वगैरे आपण आणि पण पुढे जाऊ. भेटूया उद्याच्या छोटासा ब्लॉग आहे असा क्लिप शूट केला, त्याच्यात मला दाखवलं.